खऱ्या अर्थानं चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांच्या भावना काय, जाग्यावर काय परिस्थिती चाललेली आहे, मार्केट काय म्हणतंय हे ज्यावेळेस मी समजावून घेतो त्यावेळेस बऱ्यापैकी फोनवर मला सगळे सांगतात 60 रुपये, 70 रुपये, 100 रुपयाचे रेट आता जाग्यावर मागायला लागले आणि ही वस्तुस्थिती आहे. पण ज्यावेळेस मी कालच परवा इथं व्हिडिओ बनवला 200 रुपयाचा माल मागणारा 100 रुपये ज्यावेळेस मागतोय त्यावेळेस मला हे जाणवते की आज आपण काय 92 रुपये गुटी विकली आणि वर 200 रुपये माल विकला. म्हणजे आज तो कमीत कमी 140-150 रुपये त्या शेतकऱ्याचा ऍव्हरेज पडला असेल, तेच भागा जाग्यावर जातात. अन्यथा आज 40 रुपये 35 रुपये गुटी किंवा 70-80-100 रुपये जो माल विकला असेल तो कुणीही मागायला येत नाही असं माझा समज आहे. बरोबर ना? बरोबर. येतंय कुठलं जो देखणा माल आहे त्याच्या मालाकडे ग्राहक येते. पण आज तुम्ही कुर्डवाडी इथपर्यंत पोहोचलेला आहे. आता तुम्ही ज्या शेतकऱ्यांचा माल, आता तुमची गाडी आहे, मी तर तुम्हाला कमिशन देत नाही, तरी तुम्ही त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा करायला जाताय. पण तुम्हाला योग्य भाडं मिळत असेल म्हणून तुम्ही केडी 14 पोहोचताय आणि मिळालंच पाहिजे. तुम्हाला योग्य भाडं नाही मिळालं तर तुम्ही तिथं 10-15 रुपये मिळालं तिकडे जाल, कारण डिझेल काय पाण्या येत नाही गाडी. पण आता त्या शेतकऱ्यांचं ऍव्हरेज काय पडतं इथं येऊन चांगल्या मालाचं? इथं येऊन 130 रुपयापर्यंत पडते. 130 रुपयापर्यंत ऍव्हरेज पडतं. त्याच 130 रुपये जे ऍव्हरेज पडतंय तशा बागा जाग्यावरती काय मागितले जात आहेत आता? तशा भागात ते 100 रुपये मागतो. म्हणजे 30 रुपये इथं वाढले, 30 रुपये. 30 रुपये वाढले म्हणजे 600 रुपये कॅरेटला वाढले. 600 रुपयामध्ये तुमचं भाडं किती गेलं? 80 रुपये, 60 रुपये. 60 रुपये म्हणजे 60 रुपये तुमचं गेलं तर साधारणतः तुम्ही 600 मधून 60 रुपये गेले म्हणजे 540 रुपये शेतकऱ्याचा फायदा झाला. 540 रुपये फायदा झाला तर तुम्ही साधारणतः 100 कॅरेट आणली तर साधारणतः किती तुमचे झाले? 54,000 रुपये वाढले. कॅरेट एका गाडीला जर 54,000 वाढत असतील, मी एवढं नाही म्हणत, 35-40 हजार तरी वाढले ऍव्हरेजली. आता हा चांगला माल होता, तुम्ही सांगितलं सगळ्यांना तुझा चांगला माल असेल, काहींचा मीडियम असेल, काहींचा त्या रेंजमध्ये कमी जास्त होत असेल. पण कमीत कमी आज 54,000 वाढले तर 35-40 हजार वाढले तर 35-40 हजार वाढून तुम्हाला सन्मानानं माल विकला जातोय. पण जाग्यावरती 50 वेळा फोन करावा लागतोय. तर त्यावेळेस म्हणतो नाही आता बाजार पडलेले आहेत, जरा थोडं थांबून तो आपला माल गळायला चालू. 2 दिवस येतच नाही, तो व्यापारी 2 दिवस येतच नाही, त्यावेळेस शेतकरी पूर्ण डाऊन जातात. आणि शेतकऱ्याला आता झोप लागते अशा वेळेस? नाही, शेतकऱ्याला झोप लागत नाही आणि म्हणून शेतकरी हवालदिल झालेला आहे. तर घाबरायचं कारण नाही. ही मंदी येणार पण चांगल्या मालवाल्याला त्याचा कुठलाही इफेक्ट होणार नाही की जो जागेवरती जातोय. जो मंदीत म्हणा जर चांगला स्वस्त झाला तर हलका त्याच्यापेक्षा स्वस्त होतो. पण जेणेकरून जाग्यापेक्षा मार्केटमध्ये आज रेट कमी मिळतोय का जास्त मिळतोय हे पहा. जर अन्यथा आपण माल गळायला लागला किंवा माल ओव्हर झाला तर तुम्हाला ना जाग्यावर रेट मिळणार आहे ना मार्केटमध्ये रेट मिळणार आहे. एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना